मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। प्रवरा साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटींचा अपहार केल्याचा आरोप। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये बोगस कर्ज वाटप आणि कर्जमाफ या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश जो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं बोगस कर्ज घेतले, हा विषय मी 3 वर्षापूर्वी मांडला होता। या इतिहास मांडला होता तेव्हा हे मंत्री असं म्हणाले त्यांचं डोकं ठिकाणावर नाही। आता सुप्रीम कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही असं फडणवीस म्हणतील का? फसवणुकीचा गुन्हा जर सुप्रीम कोर्ट दाखल करायला लावतं असा मंत्री तर मंत्रिमंडळामध्ये आहे, तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रितसर खटला चालला पाहिजे। नाकाने कांदे सोलून चालणार नाही मुख्यमंत्र्यांना, एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा नाही, याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात।